थंडीच्या दिवसात अगदी 10 मिनिटात पिझ्झा बर्गरपेक्षा पण भारी अशी जर डिश बनत असेल तर ती ही आहे. ती कोणती आहे ती समोर आपण व्हिडिओत बघूया. ही थंडीच्या वेळेस गरमागरम खायला अगदी मजा येते. अगदी चविष्ट आपल्या पिझ्झा आणि बर्गरला सुद्धा मागे टाकते. तर ही कुठली डिश आहे ते आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय केलेलं आहे, म्हणून स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतो आहे सगळ्यात पहिले काय ते तुम्हाला मी समोरच सांगते आहे. तर सगळ्यात पहिला इथे आपण हर्ब राईस बनवतो आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी कढई घेतलेली आहे आणि भात तुमच्याकडे शिळा असेल तोही चालेल किंवा वेळेवर तुम्ही करू शकता. तर इथे मी 2 माप तेल घातलेलं आहे. छोट्या मापाने घातलेलं आहे, मोठ्या मापाने नाही. आणि त्यात घातले आहे चिली फ्लेक्स घातले आहे. चिली फ्लेक्स झाल्यानंतर ऑरिगॅनो घातलेला आहे. याला पण छान अगदी मंद आचेवरच करायचं आहे. शक्यतो जर गॅस बंद केली तरीही चालेल. त्यानंतर यात घातले आहे कॉर्न घातले आहे, स्वीट कॉर्न. तुम्ही ताजे स्वीट कॉर्न घातले तरी चालेल. हे माझ्याकडे फ्रोझन स्वीट कॉर्न होते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. आता स्वीट कॉर्न पण घातलेले आहेत, त्याला पण छान थोडेसे फ्राय होऊ दिलेले आहे. एक बॉईल जर आणला तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. चवीनुसार मीठ घातलेला आहे. आता याला पण छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं कॉर्नला आणि जे आपण हर्ब्स टाकलेले आहेत त्याला पण छान हे मीठ लागतं. त्यानंतर इथे मी बघा राईस बनवून घेतलेला आहे. बॉइल्ड राईस आहे, तोच घालायचा आहे आपल्याला. आपण आता या राईस घातल्यानंतर याला छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान सगळे जे हर्ब्स आहे ते भाताला इकडून तिकडून व्यवस्थित लागतं. तर आता इथे भात घालून घेतलेला आहे, छान व्यवस्थित फिरवून घ्यायचा. अगदी गरमागरम शिळा भात असेल तरीही चालेल, पण ही रेसिपी थंडीच्या दिवसात गरमागरम खायला एकदम म्हणजे काय सांगू, खूप मस्त अशी वाटते. तर आता इथे हा हर्ब राईस रेडी झालेला आहे, याला बाजूला ठेवून घेऊया. आता याची ग्रेव्ही बनवून घेऊया. सगळ्यात पहिले आपण दुसरी कढई मांडलेली आहे. आता त्यात घालायचं आपल्याला 1 माप तेल घातलेलं आहे मोठा, आणि इथे वेजीस कापून घेतलेले आहे. पत्तागोबी, शिमला मिर्च, गाजर. तुम्हाला आवडेल त्या तुम्ही भाज्या घालू शकता. बीन्स घालू शकता. अजून काही घालायचं असेल त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता. बेल पेपर आहे किंवा मग काकडी, मुळा हे सुद्धा तुम्ही घालू शकता. पण इथे आपल्याला मी 3च घातलेल्या आहे, ज्या मेन असतात त्याच घातलेल्या आहेत. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे माझी मुलगी छोटी आहे, ती खाणार होती, म्हणून मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या नाही आहेत, त्या स्किप केलेल्या आहेत. तर त्याऐवजी मी चिली फ्लेक्स घालून घेते. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता. याला फास्ट गॅसवर म्हणजे मोठ्या गॅसवर अगदी 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यात मी शेजवान सॉस घातलेला आहे. तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा घालू शकता, पण शेजवान सॉसने याची चव अप्रतिम येते. तर इथे 3 चमचे मी शेजवान सॉस घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथे घालते आहे मी 1 वाटी मेयोनीज घालते आहे. तुम्हाला जर होममेड मेयोनीजची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कळवा. तर मेयोनीज घालून घेतल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळ्या भाज्यांना ते मेयोनीजसुद्धा व्यवस्थित लागतं. त्यानंतर इथे केचप घातलेला आहे 1 वाटी. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग हे सगळे जे सॉसेस किंवा जे केचप घातलेले आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही जर सगळं झाल्यानंतर टेस्ट बघायची, तुम्हाला काही जर कमी जास्त वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही यात कमी जास्त जे झाले असेल ते घालू शकता. आता हे व्यवस्थित स्टर करून घ्यायचं. 2 मिनटं असंच राहू द्यायचं, पण अगदी मंद आचेवर, फास्ट गॅसवर नाही. त्यानंतर यात मी चीज घातलेला आहे. तुम्ही चीजसोबत पनीरसुद्धा घालू शकता. तर मी ते चीज घातलेलं आहे. चीजसुद्धा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि चीज नंतर इथे मी 2 वाटी दूध घातलेलं आहे. दूध घालण्याचा व्हिडिओ आला नाही, त्याबद्दल फार सॉरी. तर इथे दूध घालून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आता बघा चीज पण मेल्ट झाला आहे. त्यानंतर मी 2 वाटी दूध घातलेलं होतं, ते सुद्धा छान व्यवस्थित यात शिजलेलं आहे. छान ग्रेव्ही तयार झाली आहे. तर ही डिश आहे आपली पिझ्झा राईस. अगदी चवीला अप्रतिम, पिझ्झापेक्षा आणि बर्गरपेक्षासुद्धा खूप टेस्टी वाटते, खूप चविष्ट वाटते आणि अगदी 10 मिनिटात बनते. आणि पिझ्झा बर्गरपेक्षा तर चांगलंच ऑप्शन आहे हे, अगदी झटपट. बाहेरून मागवण्यापेक्षा, मैद्याच्या कुठल्या वस्तू खाण्यापेक्षा हे अप्रतिम असं हे चविष्ट पिझ्झा राईस लागतं. तर आता हे सगळं एक उकळी आलेली आहे. पिझ्झा राईसचा सॉससुद्धा रेडी झालेला आहे. आता भात मी बघा असा ठेवून घेतला आणि त्याच्या भोवताल मी हे
सगळा व्यवस्थित ग्रेव्ही घालून घेते आहे पिझ्झा राईसची आणि याला छान असं गरमागरम सर्व केलेला आहे. आणि हिवाळ्यात हे गरमागरम पिझ्झा राईस तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या फॅमिलीबरोबर. तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.